विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 जो MIDC परीक्षेमध्ये सर्व पदांना विचारण्यात येणार आहे त्यावर आधारित 25 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. याआधी ऑलरेडी आपण 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत. आपण MIDC तांत्रिक प्रश्न या प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे 3ही व्हिडिओ वॉच करू शकतात. तसेच आपल्याला कमी वेळात MIDC तांत्रिक प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तर आपल्याकडे औद्योगिक विकास अधिनियम PDF उपलब्ध आहे. तसेच 330 प्रश्न या टॉपिकवर आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्राईज आहे फक्त 99. त्यासोबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 जो तुम्हाला परीक्षेत विचारणार आहेत त्यावर देखील आधारित आपल्याकडे शॉर्ट नोट्स अधिनियम PDF आणि 120 प्रश्न उपलब्ध आहेत. हे देखील आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यावर देखील 170 प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. यापैकी कोणतंही मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर आपण व्हॉट्सअप करा. तिन्ही सोबत घेतलं तर तुम्हाला ऑफर विद्यार्थी मित्रांनो दिली जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. भाडे नियंत्रण कायदा MIDCच्या स्वाधीन जागांना लागू आहे काय? तर याचं उत्तर आहे नाही. वन लाईनर प्रश्न बघणार आहे. दुसरा प्रश्न आहे MIDC कलम 29च्या संदर्भात सक्षम अधिकारी म्हणून महसूल खात्यातील कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना मान्यता देण्यात आला आहे? राईट आन्सर आहे उपजिल्हाधिकारी यापेक्षा कमी दर्जाचा नसेल असे अधिकारी यांना हा विद्यार्थी मित्रांनो मान्यता देण्यात आले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3 बघायचा आहे. महामंडळास भाड्याने दिलेल्या जागांना भाडे नियंत्रण कायदा लागू आहे काय? तर याचं योग्य उत्तर आहे होय. नेक्स्ट, शासन MIDCसाठी कोणतीही जमीन संपादन करताना कोणत्या कलमान्वये नुकसान भरपाई ठरवण्यात येते? राईट आन्सर आहे कलम 32. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. MIDCसाठी सक्तीचे भूसंपादन कोणत्या कलमान्वये करण्यात येते? राईट आन्सर आहे कलम 33. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य नेहमीच देशी व परदेशी गुंतवणूकदारांचे प्रथम पसंतीचे राज्य राहिले आहे? राईट आन्सर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट, फेब्रुवारी 2018 मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत राज्यांसाठी किती रकमेचे प्रस्ताव साक्षांकित करण्यात आले? राईट आन्सर आहे 12.07 लाख कोटी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. डिसेंबर 2018पर्यंत स्टार्टअप इंडिया पोर्टलवर कोणत्या राज्यातून सर्वाधिक स्टार्टअप्स नोंदविले गेले? राईट आन्सर आहे महाराष्ट्र. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याने सन 2018 ते सन 2023 या 5 वर्षांच्या कालावधीत किती स्टार्टअपचे लक्ष ठेवले आहे? तर ते लक्ष आहे 10,000 इतके. नेक्स्ट, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सहाय्यक केंद्र एक खिडकी काय नावाने ओळखली जाते? राईट आन्सर आहे मैत्री या नावाने. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11. राज्यामध्ये गुंतवणूक प्रोत्साहित करणे व व्यवसाय भागीदारी सुलभ करणे यासाठी शासन उद्योग पोर्टल कोणते? तर ते आहे G2B. नेक्स्ट, सन 1991 ते सन 2019 या कालावधीत महाराष्ट्रात किती रोजगार निर्मिती झाली? राईट आन्सर आहे 13.23 लाख इतकी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 13. महाराष्ट्रात ऑगस्ट 1991 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या उद्योगासाठी झाली? राईट आन्सर आहे माहिती तंत्रज्ञान 31%. नेक्स्ट, महाराष्ट्रात सन 1991 ते 2019 या कालावधीत आलेल्या प्रस्तावांपैकी प्रत्यक्षात किती टक्के रकमेचे प्रस्ताव कार्यान्वित झाले? राईट आन्सर आहे 23.8%. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15. महाराष्ट्रात सन 1991 ते सन 2019 या कालावधीत आलेल्या प्रस्तावांपैकी प्रत्यक्षात किती प्रस्ताव कार्यान्वित झाले? राईट आन्सर आहे 44.8%. नेक्स्ट, महाराष्ट्रात लॉजिस्टिक संकुल धोरण कधी अस्तित्वात आले? तर ते अस्तित्वात आलं आहे 2018. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17. भारत सरकारच्या अहवालानुसार सन 2000 ते सन 2018 या कालावधीत भारतातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्रातील आहे? राईट आन्सर आहे 30% इतकी. नेक्स्ट, राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात कोणत्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील जैव तंत्रज्ञान संकुले विकसित करण्यात आले आहेत? राईट आन्सर आहे जालना, पुणे, हिंजवडी. नेक्स्ट, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निर्माण केलेल्या 251 औद्योगिक क्षेत्रांपैकी मोठे औद्योगिक क्षेत्र किती आहेत? तर ती आहेत 106. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 20. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तर ते आहे 3ऱ्या क्रमांकाचं राज्य. नेक्स्ट,
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे 3,07,690 चौरस किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 22. देशाची आर्थिक राजधानी हा बहुमान कोणत्या शहराला आहे तर तो आहे मुंबईला. नेक्स्ट, महाराष्ट्रात किती मेगावॅट वीज निर्मिती केली जाते तर ती केली जाते 43,000 मेगावॅट. नेक्स्ट, नव्याने अस्तित्वात येणारा नागपूर व मुंबई या दोन शहरांना जोडणारा बहुचर्चित महामार्ग कोणता तर तो आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 25. महाराष्ट्रात मेट्रो रेल्वे प्रकल्प कोणत्या शहरात चालू किंवा प्रगतीपथावर आहेत. राईट आन्सर आहे मुंबई, नागपूर आणि पुणे. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल क्वेश्चन आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याकडे 15,000 टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 499. परचेस करण्याकरिता आपण व्हॉट्सअप करा. सर्व PDF स्वरूपात तुम्हाला मटेरियल भेटेल. त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग याकरिता देखील 12,000 क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे 499. यासोबत हँड रिटन नोट्स विथ फॉर्म्युला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत. तसेच आपल्याला MIDC तांत्रिक प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम किंवा माहिती अधिकार PDF पाहिजे असेल तर आपण संपर्क करू शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.